नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सोयाबीन मध्ये आपल्याला शेवटची फवारणी घेणं का महत्वाचं आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस संकेत बोटे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या सोयाबीन मध्ये 100% वादा लागायला चालू होतील किंवा शेंगा लागायला चालू होतील त्यावेळेस आपली ही फवारणी घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या शेवटच्या फवारणीचं महत्व काय, तर आपल्या पूर्णपणे शेंगा भरण्यासाठी, तर शेंगामध्ये जे सोयाबीनचे दाणे राहतात त्याला चांगली चकाकी येण्यासाठी व शेंगाचं आपलं चांगलं वजन भरण्यासाठी आपल्याला शेवटची फवारणी घ्यायची आहे. तसेच काही शेतकऱ्यांच्या म्हणजे प्लॉट मध्ये प्रॉब्लेम येतो की शेंग पोकरण्याचा अळी जाते, तर प्रादुर्भाव त्यांना झालेला दिसून येतो. तर त्यासाठी आपल्याला त्यामध्ये एक चांगलं कंपनीचं कीटकनाशक घ्यायचं आहे. सोबत आपल्याला एखादा जैविक पोषकचा किंवा बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. तर कसं आहे, यावेळेस बुरशीनाशकाचा वापर करण्याची जास्त काही गरज पडली नाही, कारण की ज्यावेळेस जास्त पाऊस पडत असतो त्यावेळेस आपल्याला थोडंफार बुरशीनाशकाची या ठिकाणी गरज पडत असते. पण यावेळेस बऱ्याचशा भागामध्ये पाऊस कमतरता आहे पावसाची, त्यामुळे बुरशीनाशकाच्या या ठिकाणी आपल्याला वापर करण्याची गरज काही पडणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला पहिलं जे कीटकनाशक राहणार आहे ते आपल्याला टेट्रेनिलीपोल हा घटक असलेलं बायर कंपनीचं वायगो हे आपल्याला 10 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे. तसंच शेतकरी मित्रांनो, जर आईचा जी शेंग पोकरणे अळी आहे तिचा जर प्रादुर्भाव कमी असेल तर तुम्ही एक प्रतिबंधात्मक म्हणून त्या ठिकाणी इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तुम्ही 10 ग्राम प्रति 15 लिटर पंपासाठी हे कीटकनाशक वापरू शकता. सोबतच आपल्याला जैविक पोटॅशचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. जे समुद्री शेवाळापासून पोटॅश काढलं जातं त्याच्यामध्ये आपल्याला 20% पोटॅश आणि 1.5% सल्फर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जैविक पोटॅश हा कंपल्सरी वापर करायचा आहे. तुम्ही जर शेंग पोकरणारी आई नसेल तर त्या ठिकाणी कीटकनाशकाचा वापर करू नका, पण जैविक पोटॅशचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचाच आहे. तर आपल्याला त्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन देत आहे. पाटील बायोटेक कंपनीचं केसर नावाचं एक जैविक पोटॅश येतं, ते आपल्याला 5 ग्राम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे. आणि दुसरं म्हणजेच FMC कंपनीचं आपल्याला त्या ठिकाणी लेजंड पाहायला मिळतं, ते देखील आपण त्या ठिकाणी 5 ग्राम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी त्याचा वापर करायचा आहे. याचा उपयोग असा होणार आहे की जसं पण सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, शेंगामध्ये जे दाणे आहेत ते जाडी वाढवण्यासाठी, तसे शेंगामध्ये दाण्याला चांगली चकाकी येण्यासाठी आपल्याला या जैविक पोटॅशचा या ठिकाणी वापर होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या प्रॉफिटेबल शेतीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.